तुम्हाला प्रश्न उत्तर प्रत्येक पाठावाईज आपण जे आहेत तर तुम्हाला मी मागच्या तासाला जशी प्रश्नपत्रिका साधारणतः आपण प्रश्न घेऊया, प्रश्न उत्तर घेऊया. तुमचे पण काही डाउट्स असतील, काही प्रश्न असतील, काही पाठ तुमचा झालेला नसेल, तर तो पाठ जो आहे तो आपण सविस्तर घेऊया. तुम्हाला समजलेलं नसेल मग तो तुमचा शाळेमध्ये समजलेला नसेल किंवा क्लासमध्ये आपल्याला काही जण अनुपस्थित असतील तर त्यांच्यासाठी पण आपण घेऊया. तर मराठीचं आज आपण सुरुवात करतोय. मराठीचे जे आहेत ते जवळपास भाग 3 सर्वांचा झालाय. कोण सांगतंय? की सर आमचा मराठीचा पोर्शन पूर्ण झालेला आहे. काय सर सुरू आहे सांगा आमची बरं जरा? हां. सर आमची 15वी कविता चालू आहे. कोणती? निरोप. निरोप चालू आहे. हां, निरोप आपला झालेला आहे. बरोबर. हां, सर अजून आमची पण निरोप कविता झालीये. बरं. अजून कोणतं? स्थूल वाचन झालंय सर्वांचं? हां. नाही सर. नाही नो झालेलं. बरं. हां, अजून कोणाचं काय राहिलंय? 18वा पाठ सर हसरे दुःख. हसरे दुःख. बरं. सर आमचा 19 सुरू आहे. तुमचा 19व्या सुरू आहे. अजून कोणाचं राहिलंय? सांगा बरं. सर आमचा स्थूल 16वा धडा सुरू आहे. काय आहे बरं स्थूल वाचन काय आहे बरं? नाव सांगसाल? कोण सांगतंय? स्थूल वाचन मध्ये काय? स्थूल वाचन त्या पाठाचं नाव काय आहे? बिग 5च्या सहवासात. बिग 5च्या सहवासात. कोणाचं झालेलं आहे? सर आमचा बाकी आमचा नाही आमचा झाला. पण बाकी आहे सर, आजच सुरू केला. बर. आणि तोच म्हणूनच आपण तो पण आजच स्टार्ट करणार आहोत. चालेल. तर आपण कारण बाकीचे जवळपास व्याकरण वगैरे आपलं झालेलं आहे तुम्हाला जेवढं येते, पण तरी पण मला सांगा की सर या गोष्टी घ्यायला पाहिजे. तर आपण जे आहे ते नक्कीच पुढच्या तासापासून जे आहे ते तुम्हाला ज्या अवघड वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण घेऊया. कोणत्या? काही मराठीतले जवळपास मराठीत मला नाही वाटत की तुम्हाला जास्त अवघड काही वाटत असेल. फक्त जे आपलं उपयोजित लेखन आहे, मग पत्रलेखन, जाहिरात लेखन वगैरे जे आहेत तर याच गोष्टी बहुतेक साधारणतः तुम्हाला त्यामध्ये थोडा प्रश्न पडत असतील. बाकीचे पाठ आणि कवितांमध्ये साधारणतः तरी मला तरी वाटत नाही असेल. बरोबर का आहे त्यामध्ये काही? नो सर. तर मग सुरुवात करूया. स्थूल वाचन बिग 5च्या सहवासात. काय बरं त्याचं शीर्षकच असं दिलेलं आहे. कशाशी रिलेटेड आहे बरं? काय सांगता येईल? ज्यांचं सुरुवात झाली ज्यांनी ते सांगू शकताल. बिग 5च्या घरात सहवासात सॉरी. तर काय बरं? ज्यांची सुरुवात झाली त्यांच्यासाठी प्रश्न आहे. एकच मिनिट स्क्रीन शेअर करतो. हा ओके सर. काय बरं? बिग 5च्या सहवासात काय आहे? कशाची विषयी आहे? जयप्रकाश प्रधान यांची आफ्रिकन सफारी, केनिया आणि झिम्बाब्वे मधील 10 ते 12 दिवसांच्या रोमांचक प्रवासाचे वर्णन हे यामध्ये केलेले आहे. बिग 5 आपण म्हणतो की साधारणतः एक जंगलचा अविस्मरणीय अनुभव. काय बरं याच्यात आपण लेखनामध्ये जर बघितलं साधारणतः उपयोजित लेखनामध्ये किंवा निबंध प्रकारामध्ये काय बरं कोणत्या प्रकारचा हा पाठ येतो? कोण सांगेल? अंजली किंवा बाकीचे कोण सांगताय? कोणत्या प्रकारातलं हे जे साहित्य प्रकारातला हा पाठ आहे? काय सर?
हा जो पाठ आहे कोणत्या साहित्य प्रकारातला आहे आणि कशाशी रिलेटेड म्हणजे कशाशी संबंधित हा पाठ जो आहे तो आहे, असा प्रश्न आहे तुमच्यासाठी. सर हा पाठ आहे ना ऑफबीट भटकंती या पुस्तकातून घेतलेला आहे. बर, वीट भटकंती नाही, तुला समजला नाही माझा प्रश्न. बर, अजून कोण सांगतंय? हम्म सर या अजून पाठात आफ्रिकेतील बिग 5 जे प्राणी आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. त्यांच्याबद्दलची जी आहे ती माहिती म्हणजे एक प्रकारचं प्रवास वर्णन इथे दिलेलं आहे की नाही, की ते जे केनिया मधलं जे काय आहे अभयारण्य असेल किंवा एक प्रकारचं तिथलं जे दृश्य आहे रोमांचकारी प्रवासाचे वर्णन, म्हणजे हे प्रवास वर्णन आहे. आणि या प्रवास वर्णनाची माहिती आपण बिग 5च्या सहवासात असं टायटल शीर्षकच दिलेलं आहे या पाठाला. आणि ऑफ बीट जसं सांगितलं की भटकंती भाग 1 या पुस्तकातून हा पाठ जो आहे तो साधारणतः घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मग जयप्रकाश प्रधान हे 1951 प्रसिद्ध लेखक. हॅलो, सर ते पुस्तक होता ना हो पुस्तक. जयप्रकाश पण एक प्रधान सफारी. एक जे आहे ते पुस्तक आहे आणि त्यांचं एक प्रवास वर्णन आहे. प्रवास वर्णन जेव्हा की आपण कुठे सहलीला वगैरे फिरायला वगैरे गेलो तर तिथला अनुभव तुम्ही तुमच्या शब्दामध्ये जसा मांडतात तर साधारणतः त्यांनी त्यावर पुस्तकं काढलेलं आहे आणि ते त्यामधलं प्रवास वर्णन आहे. आणि त्या प्रवास वर्णनातला एक भाग जो साधारणतः आपल्याला पाठरूपी म्हणजे स्थूल वाचन प्रति जो आहे तो आपल्याला या वर्षी अभ्यासायला दिलेला आहे. केनिया आणि झिम्बाब्वे यामधला 12 ते 13 दिवसांचा रोमांचकारी प्रवास वर्णन बिग 5च्या सहवासात म्हणजे प्राण्यांचा शोध, जंगलातील अविस्मरणीय अनुभव, त्यांना आलेले जे अनुभव आहेत तर याविषयीची माहिती साधारणतः तुम्हाला जी आहे ती या पाठामध्ये दिलेली आहे. एक आपण साधारणतः पाहिलं की नॅशनल पार्क मधलं आहे ती जंगलातले वेगवेगळे स्वरूप, सफारीची व्यवस्था, जंगलातले थरारक अनुभव कसे, जसं तुम्ही वॉटर पार्क विविध प्रकारचे किंवा स्लायडिंग वगैरे पाहत असेल किंवा कुणी फिरायला वगैरे गेलेलं असेल तर तुम्हाला साधारणतः आले की रोमांचकारी किंवा काय आहे तर तशा स्वरूपाचे. तर या प्रवासात लेखकाला आफ्रिकेतील बिग 5चे प्राणी, मग तिथे विविध प्रकारचे जे प्राणी आढळून आलेले आहेत त्यांचं दर्शन, त्यानंतर त्यांची विविध प्रकारची पद्धत, त्यांची प्रजाती कोणकोणत्या आहेत तर या सर्व गोष्टींचा त्यांनी प्रभावी वर्णन या या जो पाठ आहे तर यामध्ये स्थूल वाचनामध्ये केलेला आहे. आणि साधारणतः शेवट एक पर्यटन का करावे, आपण ट्रॅव्हल आपण म्हणतो की पर्यटन किंवा जसं प्रवास वर्णन आहे, प्रवास का करावा, पर्यटन का करावं, त्यानंतर विविध प्रकारचे आपण अभयारण्य वगैरे पाहतो, तुम्ही गेलेला असेल किंवा चिखलदरा वगैरे तिकडे पाहिलेला असेल किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये नॅशनल पार्क वगैरे तुम्ही उद्यान वगैरे पाहिले असेल किंवा मुंबईला जर कोणी गेलं तर जिजामाता प्राणी संग्रहालय त्याला राणीचा बाग म्हणतात किंवा पुण्यामध्ये सर्प उद्यान जे राजीव गांधी सर्प उद्यान आहे हे बघितलेलं असेल ते राष्ट्रीय प्राणी संग्रहालय आहे साधारणतः म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचे की ज्यामध्ये ते प्राणी जे आहे ते आढळून येतात आणि त्यांच्या प्रजाती या विविध प्रकारची माहिती साधारणतः तुम्हाला त्या संग्रहालयात गेल्यानंतर जे आहे ते साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं. असं हे आफ्रिकन जंगलाचं साधारणतः वैशिष्ट्य काय आहेत काय नाही याची थोडक्यात मी तुम्हाला पूर्ण लेसन टू लेसन यामध्ये नाही सांगणार की काय आहे, कारण यातले जवळपास 5-6 पानं आहेत ना आपले एवढे पूर्ण होतील असं नाही. पण याच्यातलं काय या पाठामध्ये काय काय आहेत ते याची समरी सारांश थोडक्यात मी एक जो आहे तो आपण साधारणतः घेणार आहोत. तो ऑफ द बीट भटकंती भाग 1 आणि ऑफ द बीट भटकंती भाग 2, ऑफ द बीट भटकंती भाग 3 असं साधारणतः त्यांचे जे आहेत भाग 1 भाग 2 आणि भाग 3 असे साधारणतः 3 भागांमध्ये त्यांची विभागणी जी आहे ती केलेली आहे आणि त्याच्यामधला बिग 5च्या सहवासात हा पाठ साधारणतः त्यांचा अनुभव प्रवास वर्णन हे आपल्याला अभ्यासायला दिलेलं आहे. अनोखी सफर, बातमी मागची बातमी, बातम्या मिळवण्यामागचं रंजक नाट्य काय आहे इत्यादी साधारणची पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहे. ऑफ द बीट भटकंती यावर त्यांची दृकश्राव्य
कार्यक्रमही सादर करण्यात आलेले आहेत. दृकश्राव्य म्हणजे काय? दृक आणि श्राव्य म्हणजे आपण पाहतो चलचित्रफीत साधारणतः जी आहे, तर जर मिळाली तर आपण ती पण इथे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की काय आहे, कशा स्वरूपाची ही जी भटकंती वगैरे आहेत. तर याच्या विषयीची माहिती जी आहे ती आपण घेऊया. अजून काय आहे, काय काय माहिती दिलेली आहे. हा, आफ्रिकेतील बिग 5च्या प्राण्यांची विशिष्ट वैशिष्ट्ये लेखकाने पाठातून व्यक्त केलेली आहे. केनियाच्या अर्थव्यवस्थेविषयीची पाठात आलेली माहिती. अर्थव्यवस्था आता आपल्या इतिहासामध्ये झालेला आहे साधारणतः ही. तर केनियाच्या अर्थव्यवस्थेविषयीची पाठात आलेली माहिती. अर्थव्यवस्थेविषयीची म्हणजे काय? कोण सांगतंय? केनियाच्या अर्थव्यवस्थेची म्हणजे थोडक्यात काय? कोण सांगतंय? कोण सांगतंय? हा, केनियाच्या अर्थव्यवस्थेची माहिती थोडक्यात म्हणजे काय? शब्दशः अर्थ काय याच्यामध्ये? हा, काय आहे? कोण सांगतंय? कोण सांगतंय? माझा आवाज येतोय का? सर की का? हा, केनियाच्या अर्थव्यवस्थेविषयीची माहिती म्हणजे काय थोडक्यात? हो, कोण सांगणार आहे? सर हा, देशातील भाविका सांग. हा, देशातील उत्पादन, शेती, उद्योग हम्म. आणि रोजगार यांची यांना म्हणजे याला अर्थव्यवस्था असे म्हणतात. आणि केनिया हा आफ्रिकेतील एक विकसनशील देश आहे. केनियातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, पर्यटन आणि सेवा या क्षेत्रात अवलंबून आहे. सेवा या क्षेत्रात अवलंबून आहे म्हणजे अर्थव्यवस्थेला मिळणारी, जसे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान म्हणजे कृषी शेती जी आहे, तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम जो आहे तो शेती व्यवसायातून होत असतो. म्हणजे एक चलन जे आहे ते देत असतं. तसेच काही असे देश आहेत की जसं पर्यटन आहे. पर्यटन म्हणजे काय थोडक्यात? काय बरं पर्यटन? पर्यटनाचा काय आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर किंवा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो? पर्यटन कोण सांगते? पर्यटनाचा आहे सर. हा, तर काय झालं? अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक म्हणजे पर्यटन. काय बरं? सर पर्यटन पर्यटन म्हणजे काय हे सांगायचंय का सर? हो हो, पर्यटन म्हणजे काय असं नाही विचारलं मी शब्दशः. पर्यटन सर्वांना माहित आहे, भटकंती, फिरणे हे आहे. पण पर्यटनाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो म्हणजे एक अर्थव्यवस्थेचा भाग आहे. जसं शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचा कणा मानला जातो. कारण अर्थव्यवस्थेचं मोठं साधन मानलं जातं शेती, उद्योगधंदे आपण म्हणतो. तसं पर्यटन हे काय आहे? एक साधन. काय बरं? पर्यटनाच्या माध्यमातून कसे अर्थव्यवस्थेचे जे आहेत एक प्रकारे हातभार लागतो अर्थव्यवस्थेला किंवा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. काय कोणाला सांगता येईल? उदाहरणार्थ सर, आपल्या भारतातील जम्मू काश्मीर मध्ये समजा आपण फिरायला गेलो तर तिथले आपण जे ठिकाण बघतो त्याचे तिकीट वगैरे, मग त्याचे पैसे आपण त्यांना देतो, मग असा अर्थव्यवस्थेला मदत होऊ शकते. अगदी बरोबर. जसे की वेरूळ अजिंठा आहे, बरोबर, आपलं छत्रपती संभाजीनगर मधलं वेरूळ अजिंठा आहे. तर वेरूळ अजिंठा या ठिकाणी परदेशी पर्यटक, कारण ते युनेस्को वर्ल्ड
हेरिटेज एक स्थळ आहे, वार्षिक ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून. तो पूर्ण जगातलं मधल्या लिस्टमध्ये ते आहे. तर फॉरेनर कंट्री म्हणजे विदेशातली लोक सुद्धा पर्यटक त्या ठिकाणी येते. म्हणजे बाहेरच्या देशातला जो पैसा आहे तो आपल्या देशामध्ये हे लोक आल्यानंतर त्याचे जे टॅक्स आहे किंवा आपण म्हणतो एंट्री फी आहे, जास्तीत जास्त पर्यटक लोक जे आहेत ते तिथे भेटी देतात. मग काय त्याची तिकीट असेल, तिथल्या साईडचे जे आहेत, मग खाण्यापिण्याचे स्टॉल्स वगैरे असतील, राहण्या खाण्याचे असतील, तर या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी रोजगार निर्मिती असेल तिथल्या ती एक व्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात जी आहे ती डेव्हलप होतो. असे बरेच देश आहेत जसे की आपला तिन्ही साईडने समुद्र किनारा आहे. मग कोकण किनारपट्टी सगळा पर्यटनावर आधारित आहे. जसा गोवा आहे पर्यटनावर आधारित आहे. मग तिकडे केरळ गेला, इकडं विविध जसं की आपण भारत आणि अन्य देशांपैकी मध्ये बघितलं कोणतं मालदीव आहे, राईट. तर हा पूर्ण पर्यटन व्यवसायावर आधारित असे देश आहेत. तर त्यामध्ये सुद्धा मग असे हा जो आफ्रिकन आपण पाहतो झिम्बाब्वे, केनिया हे देश आहे. तर पर्यटनाचा कुठेतरी देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होतो. कारण तुम्ही पर्यटन चांगल्या प्रकारे केलं तर तिथे बाहेरील विदेशी जी लोक आहेत तर तिथे आकर्षित होतात, ते भेटी देतात. जसे की आपण पाहतो की ताजमहल आहे, बरोबर, रायगड किल्ला आहे, विविध प्रकारचे आहे. मुंबईमधले विविध प्रकारचे म्युझियम आहेत किंवा आपण पाहतो की आता जसं की मंदिरं झाले, जसे साई मंदिर आहे शिर्डीचं, तिरुपती बालाजी आहे, मुंबईमधलं सिद्धिविनायक टेम्पल आहे किंवा अयोध्या आहे, त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग आहे, विविध प्रकारचे की तिथे भाविक तिथे पर्यटक जे आहेत ते येतात. मग तिथल्या जो स्थानिक आहे त्यांना रोजगार मिळतो, अर्थव्यवस्थेला हे होतं आणि त्याचा कुठेतरी आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागत असतो. मग इथे जर आपण पाहिलं तर केनिया दिलेली की का केनियाच्या अर्थव्यवस्थेच्या विषयीची, मग केनियाची अर्थव्यवस्थेच्या विषयीची माहिती थोडक्यात या पाठात आलेली आहे की पर्यटन च्या माध्यमातून आहे. आणि ऑफ बीट भटकंती भाग 1 या पुस्तकातून हे बिग 5च्या सहवासातला हा पाठ जो आहे तो साधारणतः आपल्याला शिकायला मिळालेला आहे. मग जंगलाचा फेरफटका मारणं, त्यातील दुर्मिळ जनावरांचा शोध घेणं, त्याची माहिती मिळवणं, म्हणजे संशोधक वगैरे आपण पाहिलं किंवा आपण एखाद्या सर्पउद्यानात वगैरे गेलो किंवा विविध प्रकारच्या अभयारण्यात गेलो, चिखलदरा वगैरे ते साधारणतः आहे की कशा स्वरूपाचं हे आहे. तर हे एक दृश्य साधारणतः प्रवास जो जे लेखक आहे काय जयप्रकाश प्रधान, तर हे फिरायला गेल्यानंतर त्यांचा अनुभव त्यांनी त्यांच्या शब्दात जो आहे तो साधारणतः आपल्याला मांडलेला पाहायला मिळतो. आणि मग काय हे आफ्रिकन जंगलाचं वैशिष्ट्य, जंगलाचे प्रकार, घनदाट जंगल आहेत, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. जसं की तुम्ही भूगोलामध्ये शिकलेलं आहे, घनदाट झुडपं असलेली, बरोबर, झुडपे आणि सुकलेली गवतं आहे, कमरेपेक्षा उंच वनस्पती आहे, झुडपात जनावरांचा शोध घेणे सोपे जाते, यशाचे घटक, चिकाटी, दिवसभर वरकंती करणं, नशीब, योग्य वेळ योग्य ठिकाण, कधी 4 दिवस काही दिसत नाही तर कधी एकाच दिवशी हे सर्व गोष्टी दिसतात. म्हणजे आपण एखाद्या वेळेस साधारणतः आता सिंह असेल किंवा वाघ असेल साधारण त्या अभयारण्यामध्ये गेला तर बऱ्याच वेळा ते दुपारचं वगैरे ते नाही, तर त्यांचा शिकारीची वेळ कधी असते संध्याकाळी रात्रीच्या वेळेस. तर आपल्याला दिवसभर हे प्राणी जे आहे ते साधारणतः दिसणार नाही. तर आपल्याला काय करावं लागतं, विविध प्रकारच्या त्या वेळेला योग्य वेळेला जाऊन आपण व्हिजिट करावं. बऱ्याच असे ताडोबा अभयारण्य आहेत, आपण पाहतो की जिथं वाघ वगैरे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. तर त्या वेळेस जाऊन आपल्याला त्या प्राण्यांचं दर्शन किंवा ते प्राणी आपल्याला तिथे दिसतात. म्हणजे त्यांच्या वेळेनुसार काही रात्री शिकार करणारे आहेत किंवा भटकंती करणारे काही दिवस आहे विविध प्रकारचे. तर अशा प्रकारचे जे अनुभव लेखकाला जे आलेले आहेत तर त्याचा थोडक्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे. दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्क मधील 3 दिवसांच्या मुक्कामात त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. केनिया व झिम्बाब्वे येथील विविध पार्क्स म्हणजे आपण उद्यान वगैरे म्हणतो ते जंगल पार्क म्हणतात, मध्ये मनसोक्त फिरायचे, बिग 5च्या प्राण्यांना जास्तीत जास्त जवळून पाहिजे यासाठी जवळ 12-13 दिवसांची सहल आयोजित करून घेतली. त्यामुळे आम्हाला जंगल लाईफ खूप जवळून पाहता आले. कारण आपण पाहतो एखादा मोठा परिसर आहे आणि तो पाहायचा आणि तुम्हाला एका दिवसामध्ये तर ते शक्य होत नाही. तुम्हाला तिथे वेळ द्यावा लागतो आणि जास्तीत जास्त
तुम्ही जर जास्त दिवस दिले तर साधारणतः तुम्हाला संपूर्ण परिसर जो आहे तो साधारणतः पाहायला मिळू शकतो. आता सर तुम्ही साधारणतः रायगड पाहायला गेला तर रायगड एका दिवसात साधारणतः तो परिसर पाहणं शक्य नाही. आपण थोडक्यात की साधारणतः दरबार असेल, होळीचा माळा असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीचा भाग असेल, तर थोडक्यात ज्या गोष्टी आहेत त्या पाहू आपण एका दिवसात पाहू शकतो. पण साधारणतः 2 दिवस हा रायगड किल्ला साधारणतः पाहायला जावा लागतो. बारीक गोष्टी आहे. तर एवढं मोठं साधारणतः अभयारण्य आहे किंवा पार्क आहे. तर हे पाहण्यासाठी साधारणतः लेखक म्हणतो की मला जवळपास 12 ते 13 दिवसांची एक ट्रिप म्हणजे सहल आयोजित करून घ्यावे लागले आणि त्यामुळं मला ती जी जंगलामधलं जीवन आहे, जंगलातील लाईफ ही साधारणतः जवळून पाहता आलं आणि ते अनुभवता आलं असं लेखक सांगतो. जंगल म्हटलं मग लेखक पुढे काय म्हणतो की जंगल म्हटलं तर आपल्याकडे जे चित्र समोर होतं ते म्हणजे घनदाट झाडी. मग जंगल म्हणजे काय, फॉरेस्ट म्हणजे काय, वन म्हणजे काय, साधारणतः तो खूप मोठ्या प्रमाणात असणारं घनदाट जी आहेत तर काय दाट झाडी, बरोबर. आणि त्यात लपलेली जनावरं, मग विविध प्रकारची जी आहे जनावरं, मग हिंस्र पशु पक्षी आपल्याला साधारणतः पाहायला मिळतं. पण आफ्रिकेत जंगलाचं स्वरूप निराळं आहे. तिथं काय आहे, आपल्या इकडलं आणि तिकडलं जे जंगल आहे, फॉरेस्ट आहे, ते कशा स्वरूपाचं आहे, तर काही ठिकाणी उंच घनदाट जंगल आहे, तर बऱ्याच ठिकाणी झुडपं व सुकलेले गवताचं आहे. जसं की आपण साबर वगैरे, बाभूळ वगैरे पाहतो की काटेरी वनस्पती आहे, झुडपाच्या वनस्पती आहे. तर ही झुडपं किंवा गवत कमरेपेक्षा जास्त उंचीचे असू शकतं, पण घनदाट झाडीपेक्षा या झुडपात किंवा गवतात जनावरांचा शोध घेणं त्या मानाने सोपं जातं. म्हणजे पहा कशा स्वरूपाचं आहे त्यांचा शोध वगैरे घेणं. तर अर्थात जंगलात फिरताना चिकाटी आपल्याला असायला पाहिजे, जिद्द असायला पाहिजे, नशीब, या 2 बाबी लेखक म्हणतो की त्या खूप महत्वाच्या आहेत. 4-4 दिवस भटकंती करून सुद्धा दुर्मिळ जनावरं दृष्टीहीन पडत नाही. दुर्मिळ जनावर म्हणजे काय, की जे आपण कधी पाहिलेली नाही अशी जनावरं. मग आपल्याला पाहायचं, आपण पाहायला गेलो की ताडोबा अभयारण्यात साधारणतः आपल्याला वाघ वगैरे पाहायचे किंवा सिंह पाहायचंय आणि आपण फिरायला गेलो आणि ते वाघाचं दर्शनच झालं तर आपलं फिरणं हे व्यर्थ आहे. मग ती गोष्ट आहे. आता बरेच जण काय म्हणतो, लेखक म्हणतो की 4-4, 5-5 दिवस त्या ठिकाणी जातात, पण तरीही त्यांना ते प्राण्यांचं, त्या जनावरांचं दर्शन मात्र दुर्मिळ आहे, म्हणजे गौण आहे, साधारणतः ते दिसत नाही. म्हणजे त्यासाठी तुम्हाला साधारणतः तो टायमिंग, तो वेळ साधारणतः द्यावा लागतो. आणि त्यासाठी तो म्हणतो की चिकाटी आणि नसीब या 2 गोष्टी फिरण्यासाठी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहे जंगल फिरण्यासाठी. भटकंती करून सुद्धा दुर्मिळ जनावरं दृष्टीहीच पडत नाहीत. पण एखादा दिवस असा उजडतो की सिंह, लेफर्ड आता तुम्ही पाहता की साधारणतः बऱ्याच जणांना तुम्हाला किंवा तुमच्याकडे पण साधारणतः असेल, बिबट्या म्हणतो आपण त्या बिबट्याला काय म्हटलं आता इंग्लिशमध्ये, लेफर्ट. काय म्हटलं आता? हा, चित्ता, पांढरा गेंडा या सर्वांची अगदी दुर्मिळ दर्शन आहे. तुम्हालाच काय, मला पण साधारणतः मला माहित नव्हतं की बिबट्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, तर लेफर्ट म्हटलं जातं. मला पण तुमच्याकडूनच, तुम्हा विद्यार्थ्यांकडूनच हा शब्द जो आहे तो ऐकायला मिळाला नवीन. काय आहे की जे आपल्याला तोंडचे शब्द आहे की पण त्या काही शब्दांना आपल्याला त्या दुसरा अर्थ किंवा दुसऱ्या भाषेत काय म्हणतात, तर हे पण साधारणतः आपल्याला हे नाही. कारण सिंह, टायगर, चित्ता आपण साधारणतः पाहतो. चित्ताला इंग्लिशमध्ये चित्ताच म्हणतात बऱ्याच वेळा, चित्ता. तर हे जे लेखक म्हणतो की सिंह, लेफर्ड, चित्ता, पांढरा गेंडा या सर्वांची अगदी त्याला जवळून दर्शन घेता आले. त्यांच्या बारीक सारीक विविध प्रकारच्या ज्या हालचाली आहेत साधारणतः आपल्याला पाहायला मिळतात. पण हे आपल्याला काय पाहतो, जसं फॉरेस्ट अधिकाऱ्याने जर त्या पिंजऱ्यामध्ये पकडले, तर त्या पिंजऱ्यात पकडल्यानंतर, चित्ता पकडल्यानंतर किंवा बिबट्या पकडल्यानंतर, सिंह पकडल्यानंतर, तर आपल्याला साधारणतः तो कशा प्रकारे हिंस्र प्रकारचा जो प्राणी आहे तर त्याचं दर्शन आपल्याला साधारणतः व्हिडिओच्या मार्फत, प्रत्यक्षात मात्र आपण कधी पाहिलं नाही. तर आपण कधी अभयारण्यात वगैरे जर गेलो तर साधारणतः आपल्याला तिथे पाहायला मिळेल की बारीक त्याचं राहणीमान वगैरे कसं आहे, सगळ्या गोष्टी. तर लेखक म्हणतो की मला या बारीक सारीक हालचाली त्याला पाहता आल्या, कॅमेऱ्यात टिपता आले, म्हणजे फोटो काढता आले. पण जणू साऱ्या श्रमाचं चीज होतं. म्हणजे साधारणतः प्रत्येकाला आहे की कुणाला प्राणी बघण्याची आवड असते, प्राणी संग्रहालय बघण्याची आवड असते, कुणाला हिस्टॉरिकल आपण पाहतो की गड किल्ले वगैरे पाहण्यासाठी साधारणतः काहींची आवड असते. म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. पण ह्या लेखकांना जे आहे तर साधारणतः त्यांना ही पशु पक्षी प्राणी जे आहेत यांचं
निरीक्षण यांचं संशोधन, विविध प्रकारची माहिती गोळा करणं याचं त्यांना खूप छंद किंवा त्याची आवड होती. आणि म्हणून ते म्हणतात की जणू साऱ्या श्रमाचं चीज होतं ते अक्षरशः अत्यानंदाचाच अनुभव आहे. म्हणजे खूप आनंदाचा अनुभव आहे की त्यांनी साधारणतः हे सगळं जवळून बघितलेलं आहे. काय हरिओम, काय प्रश्न आहे? सर वायर संपर्क म्हणजे काय झालं? हा, इथं 2 नंबरचं दिलेलं आहे वायरलेस. वायरलेस म्हणजे साधारणतः तुम्ही मोबाईल वगैरे पाहतो की आता साधारणतः सिक्युरिटी गार्ड वगैरे असेल किंवा ते जंगल आहे आणि त्या जंगलामधले जे कर्मचारी वगैरे लोक जे आहेत, तर ते साधारणतः काय करतात की त्यांचा संपर्क होण्यासाठी, त्यांचा कॉन्टॅक्ट होण्यासाठी कानाला बघा किंवा एक हातामध्ये फोन असतो की ज्यामध्ये, किंवा पोलीस वगैरे, तुम्ही सिक्युरिटी गार्ड वगैरे बघितलं की त्यांच्याकडे वायरलेसद्वारे साधारणतः माहिती येते की त्याला वायर वगैरे नसते साधारणतः. आणि त्यामध्ये त्यांचे जे कर्मचारी आहे की त्यांच्याशी संवाद साधण्यासाठीची जी उपलब्ध साधन आहेत ते, जसं की आपण मोबाईल म्हणतो की नेटवर्क वगैरे, पण हे वायरलेस संपर्क साधण्यासाठी आहे. की जसं की तुम्ही एखादी अभयारण्य वगैरे फिरायला, आता हे इथे साधारणतः पाहतो तुम्ही सफारी म्हणजे फिरण्यासाठी. आता त्या फिरण्यासाठी हे जे जेव्हा त्या जंगलामध्ये जातात तर तिथे काय आहे, मॅटेडोर गाड्या आहेत, फोर व्हीलर्स आहेत. तुम्ही ताडोबा वगैरे अभयारण्य वगैरे पाहायला गेले तर गाईड वगैरे आहे. छप्पर उघडून जनावरांचे फोटो काढता येतात. म्हणजे सनरूफ, आपण बऱ्याच आता गाड्यांना ग्लास वगैरे आहेत. पोलिसांची गाडी जशी जाळीची वगैरे असते, कारण हिंस्र पशु पक्षी केव्हाही अटॅक करू शकतात, तर ही गोष्टी होतात. तर त्या गाड्यांना ऑटोमॅटिक जे आहे तर छत साईडला केल्यानंतर साधारणतः तुम्ही उभं राहून तुम्ही साधारणतः फोटो वगैरे काढू शकता. वायरलेस संपर्क, मग जे कर्मचारी वगैरे आहेत तर त्या सर्व साधन वाहनांमध्ये, गाड्यांमध्ये वायरलेस सेट आहेत. म्हणजे जर इन इमर्जन्सी, आणीबाणीमध्ये, तर जनावरांच्या माहितीसाठी उपयुक्त असं वायरलेस संपर्क साधारणतः आहेत की तुम्हाला काही माहिती वगैरे द्यायची असेल कंट्रोल रूमला किंवा त्यांच्या हेड ऑफिसला. माउंट केनिया 5199 मीटर उंचीवरील शिखर हे त्या ठिकाणचं आहे आणि गिर्यारोहकांचे आवडते ठिकाण. गिर्यारोहक म्हणजे काय, ट्रेकिंग करणं. आपण साधारणतः गड किल्ले वगैरे सर करत असतो, बरोबर? किंवा तुम्ही बऱ्याच वेळा एखाद्या बातम्यांमध्ये, टीव्ही मध्ये पण पाहता की कळसुबाई शिखर पार केलं किंवा हिमालय शिखरातले आहे किंवा विविध प्रकारचे जे आहे ते ट्रेकिंग करणं. ट्रेकिंग त्याला मराठी शब्द आहे गिर्यारोहक. पुढे पाहूया. केनियाच्या नैरोबी विमानतळावर उतरल्यानंतर आफ्रिकन क्वेस्टर कंपनीच्या प्रतिनिधींना जम्बो म्हणत आमचं स्वागत केलं, जॅम्बो. आणि आम्ही त्यांना मसुरी फाईन असं प्रत्युत्तर, जसं की तुम्ही हाऊ आर यू वगैरे आपण म्हणतो की तसं ते त्यांच्यातले वेगवेगळ्या याच्यातले. सफारी, आम्ही माउंट केनिया, सांबारू, ॲबेट्स लेक, लेक नरू, मसाई मारा इथल्या पार्कमध्ये फिरणारा होतो. पहिला मुक्काम होता त्यांचा लेखकाचा म्हणतो माउंट सफारी जस क्लबमध्ये. नयनरम्य परिसर माउंट केनियाच्या उतारावर तो असून 5199 मीटरचा साधारणतः तो आहे. आणि अशा प्रकारचा, आता पुढे जो माउंट केनियावरून आम्ही वासो नेरो नदीच्या किनारी वसलेल्या सरोवा साभा लॉज मध्ये पोहोचलो. त्यांचं जो स्पॉट आहे वासोरो नदीचं वैशिष्ट्य किंवा वासोरो नदी, तर तिथे राहण्यासाठीचा सरोवा साभा लॉज हे एक हॉटेल आहे. आणि या वासो नैरो नदीला 2 महिन्यापूर्वी महापूर आला होता मोठ्या प्रमाणात आणि त्यात अनेक जे हॉटेल्स वगैरे आहेत ते अक्षरशः वाहून गेलेली, पण त्यातून हा सरोवा लॉज बचावला. या लॉजची रचना मोठी आकर्षक वाटली, जणू झाडावर उभारलेले पंचतारांकित झोपडी. आता या वसोरा नदी साधारणतः मग काय आहे ते हॉटेलचं, या लॉजच्या समोरून जी वसोरा नैरो नदी वाहते तिचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील शेकडो मगरी. आता ही जी वसो नैरो जी नदी आहे ती कशासाठी प्रसिद्ध आहे की त्यामध्ये ह्या मगरी आहेत. काय आहेत? मगरी. आता बऱ्याच जणांनी मगरी पाहिलेल्या असतील, काही नसेल. तर या वसोरा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत तर काय सापडतात, मगरी. 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महापूर आला आणि त्या महापुरात
अनेक हॉटेल्स वगैरे जे आहेत ते साधारणतः वाहून गेलेली होती. पण मात्र हा जो सरोवा साभा लॉज जो आहे, हे जे हॉटेल आहे हे मात्र बचावलेलं आहे. मग स्थानिक आदिवासी मगरींची नजर चुकून नदी ओलांडतात. वर्षातून एकदा भयानक प्रसंग या ठिकाणी होतो. मगरी आपण पाहतो, मगरींचे विविध प्रकारचे त्यांचं जीवनचक्र कशा स्वरूपाचं असतं. आणि मग किनाऱ्यावर साधारणतः आदिवासी लोक वगैरे जे आहेत तर एक त्यांचा दररोजचा असतो की या मगरींची नजर चुकून साधारणतः नदी ओलांडणे. पण कधी कधी मोठा बाका प्रसंग येतो आणि सुप्त वाटणारी मगर एकदम चपळ बनून नदी ओलांडणाऱ्याला तोंडात पकडते. असा भयानक प्रसंग वर्षातून एखाद्या वेळेस साधारणतः येत असतो. आता पुढे पाहूया या पाठामध्ये अजून काय. एक वसुरा नदी आहे, त्यानंतर प्राणी संग्रहालय आहे, आर्क लॉज. आता पुढचं ठिकाण त्यांनी दिलं आहे आर्क लॉज. आता या ठिकाणी रात्रीचं दर्शन त्यांना हत्तीचं जे आहे ते साधारणतः झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. समुद्र सपाटीपासून 7,000 फूट उंचीवर असलेला 776 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा ॲबर्ट्स नॅशनल पार्क हा घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे तिथे मोठ्या जनावरांचे दर्शन तसं दुर्मिळ आहे. यासाठी इथून थोड्या उंचावर जंगलात आर्क लॉज उभारण्यात आलेला आहे. तिथे संपूर्ण लाकडाच्या खोल्या असतात. आपण पाहतो बांबू पासून साधारणतः तयार केलेलं जी आहे. तर हे जे हॉटेल आहे, हा जो लॉज आहे तो लाकडापासून तयार केलेला आहे आणि त्याच्या सभोवताली पाण्याचे मोठे डबकं आहेत. तिथे अनेक जनावरं पाणी पिण्यासाठी येतात आणि त्यांच्या जवळ प्रचंड दलदल असून त्यात निरनिराळ्या प्रकारचं खनिजयुक्त मीठ मोठ्या प्रमाणात मिसळण्यात येतं. ते जनावरांना आकर्षित करायला उपयुक्त ठरतं. या लॉजला बाहेरच्या बाजूला काचेच्या व उघड्या गॅलरीज असतात. तुम्ही जर साधारणतः अंबानींचं जे वनतारा नवीन जे अभयारण्य गुजरातमध्ये सुरू झालेले आहेत, पहा तुम्ही आता जो मेसी आलता फुटबॉल क्रिकेटर मोठा फुटबॉलपटू मेसी, त्याचं स्वागत साधारणतः त्या वनतारामध्ये केलेलं होतं की कशा प्रकारे ग्लास वगैरे लावलेले आहे आणि त्या ग्लासमधून मग वाघ आहे, सिंह आहे, तर यांचं दर्शन साधारणतः तुम्ही जवळून करू शकता. फक्त त्या वाघाचं आणि तुमचा मध्ये जे आहे ते फक्त ग्लास आहे आणि साधारणतः अशा प्रकारचं जवळून साधारणतः तुम्हाला पाहू शकतो. असं वनतारा हे जे आहे ते नवीन अभयारण्य म्हणजे प्रोजेक्ट जो आहे तो अंबानींचा साधारणतः पाहायला मिळतो. ते सर्व प्रकारचे प्राणी तुम्हाला त्या पार्कमध्ये जे आहे ते पाहायला मिळू शकतात किंवा टीव्ही वगैरे तुम्ही साधारणतः पाहिले असेल. या लॉजला बाहेरच्या बाजूला काचेच्या आणि मग त्या हे जे हॉटेल आहे, हा लॉज जो आहे तो एक प्रकारे जिथे प्राणी वगैरे जे आकर्षित होतात पाहायला येतात, पाणी पिण्यासाठी वगैरे जे आकर्षित होतात, तर त्या ठिकाणी ग्लास वगैरे लावलेले आहेत, बांबूचे हे ज्या खिडक्या आहेत आणि तिथून तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचं दर्शन गॅलरीमधून पाहू शकता. फोटोही साधारणतः काढता येतात. पर्यटकांसाठी आणखी एक चांगली सोय या ठिकाणी करणार आणि रात्रभर बाहेरच्या बाजूला फोकस लाईट्स, मोठमोठ्या लाईट्स जे आहेत ते गॅलरीतून बार 24 तास उघडा साधारणतः जो आहे तो असतो. आणि मग पण तुम्ही तुमच्या खोलीत झोपला आहात व दुर्मिळ जनावर पाणी पिण्यासाठी आलं तर तुम्हाला उठण्याची बेलची व्यवस्था करण्यात आली. म्हणजे पहा इथे साधारणतः एखादं जनावर वगैरे पाणी पिण्यासाठी आलं आणि ते पाणी पिण्यासाठी आलं तर साधारणतः तुम्हाला अलार्म म्हणजे बेल साधारणतः तुमच्या हॉटेलच्या रूम मध्ये साधारणतः ती वाजू शकते की तुम्हाला कळतं अरे इथून इथे पाणी एखादा प्राणी साधारणतः आलेला आहे पाणी पिण्यासाठी. जर तुम्ही उठून साधारणतः जे आहे ते पाहू शकता. 2 वेळा वाजले तर रायनो, 3 वेळा लेफट व 4 वेळा बेल वाजली तर काहीतरी आगळं वेगळं दृश्य आहे असं समजायचं. मात्र या डबक्यात एप्रिल मे महिन्यात केवळ एकदाच लेफट आल्याची नोंद होती. हत्ती, जंगल, म्हशी, त्यानंतर हरणे आदींचा संचार मात्र मुक्तपणे आपण होता. हत्ती व दुर्मिळ गेंड्यांचे वावर गॅलरीतून मस्त पाहता येतात. गेंडा असं आपण पाहतो बऱ्याच वेळा, तुम्ही भूगोलमध्ये वगैरे जे आहे ते या प्राण्यांविषयीची माहिती साधारणतः तुम्हाला येत असेल. हरणे आदींचा संचार मात्र मुक्तपणे होतो. हत्ती व दुर्मिळ गेंडा साधारणतः अर्थात एप्रिल मे महिन्यात पाऊस चांगला पडतो त्या ठिकाणी आपल्या इकडे दुष्काळ असतो. ठिकठिकाणी पाणी साचतं, झाडं हिरवीगार होतं, त्यामुळे जनावरांना पाण्यासाठी खाद्यासाठी फार साधारणतः लांब जावं लागत नाही. आणि आपल्या इकडे पाहतो यांना लेफट कधीतरी दिसतो, पण आपल्याला इथे जे आहे तर आपल्या शेतामध्ये किंवा रोज बातमी वगैरे साधारणतः आपल्याला येतं की बिबट्याचं दर्शन झालं,
इथे नागरिकांवर हल्ला झाला की विविध प्रकारच्या अशा बातम्या साधारणतः आपल्याला पाहायला मिळतात. लाकडी खोल्या, खनिज मीठ, की हे जे खनिज मीठ आहे आपण सैंधव मीठ वगैरे पाहतो की याने काय होतो साई. काही प्रश्न आहे की या खनिज मिठामुळे जे आहे ते जे प्राणी आहेत ते साधारणतः त्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी आकर्षित होतात म्हणजे तिथे येतात जास्त संख्या. बेल सिस्टीम साधारणतः कशा प्रकारची बेल, हत्ती आला तर 2, गेंडा आला तर 3, लेफड आला तर 4 अशा प्रकारची बेल साधारणतः सायरन जे आहे ते वाजतो. 24 तास रात्रभर साधारणतः हा जो आहे तो बार उघडा असतो. 7,000 फूट उंचीवर आणि 7,500 किलोमीटर क्षेत्रफळाचे ॲव्हर्टस नॅशनल पार्क हे साधारणतः घनदाट अशा प्रकारचं जंगल हे पाहायला मिळतं आणि लेखक हा सगळा अनुभव साधारणतः प्रत्यक्षात पाहायला मिळतो. आता पुढे आहे नकुरीचा तलाव, फ्लेमिंगोचे स्वर्ग. आता हा फ्लेमिंगो पक्षी आपल्या भारतामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. तुम्ही बऱ्याच वेळा न्यूजला वगैरे पाहिले तर साधारणतः कोकण किनारी पट्ट्यावर हा फ्लेमिंगो पक्षी साधारणतः जे आहे ते भटकंती करत आपल्या अरबी समुद्रावर जो आहे तो याचं दर्शन साधारणतः पाहायला मिळालं आहे. हा वेदिका, काही प्रश्न आहे? नो सर. हा, तर हा फ्लेमिंगो पक्षी 1.5 लाख साधारणतः गुलाबी रंगाची अद्भुत किनार, त्यानंतर 450 पक्ष्यांच्या जाती, पक्षीप्रेमींचा साधारणतः खजिना आणि 44 किलोमीटर क्षेत्र, खाऱ्या पाण्याचा तलाव. साधारणतः फेब्रुवारी मार्च महिन्यात फ्लेमिंगोचे टांझानियात स्थलांतर होते आणि निळाभोर पाण्यात ते अन्न शोधत राहतात. हा जो फ्लेमिंगो पक्षी आहे तर साधारणतः आपल्या भारतामध्ये सुद्धा त्याचं दर्शन जे आहे ते होताना पाहायला मिळतं. बरेच पक्षी आहेत. तुम्ही आता 8-10 दिवसापूर्वी जर बातम्यांना पाहिलं असेल तर बरेच विदेशी पक्षी जे आहेत आपल्या अरबी समुद्राच्या या ठिकाणी जे आहे ते त्यांचं दर्शन जे आहे ते झालेलं आहे की जे पक्षीप्रेमी आहेत तर ते साधारणतः जे आहे ते पाहायला मिळतात. स्क्रीन का दिसत नाही? साधारणतः हँग झालेलं दिसते. हा, कोणाला काही प्रश्न आहेत तोपर्यंत? नो सर. नो सर. तर यामध्ये आतापर्यंत जेवढा पाठ झालाय यामधून तुम्ही काय शिकलेला आहात, म्हणजे काय आहेत या पाठामध्ये साधारणतः पूर्ण काय दिलेलं आहे? ते एक भटकंती तर हे जे विविध प्रकारचे जे प्राणी संग्रहालय आहे किंवा नॅशनल पार्क आहे तिथे लेखक म्हणतो की कशा प्रकारचे जनावर असतील किंवा हिंस्र पशु पक्षी असतील, त्यानंतर हॉटेलमधले जे दृश्य आहेत तर कशा स्वरूपाची व्यवस्था केलेली आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी इत्थंभूत वर्णन साधारणतः जे आहे ते आपल्याला या पाठामध्ये पाहायला मिळत आहेत. झालं जर स्क्रीन, एकच मिनिट, नाही होत, मी परत एकदा हा अजून कोण बरं तोपर्यंत आपण हे स्क्रीन दिसते तोपर्यंत आपण मी तुम्हाला प्रश्न, हा कोण कोण कुठे कुठे फिरायला गेलेले आहेत सांगा बरं जरा. तुमची सहल वगैरे किंवा हे गेलेले असेल तर तुमचं प्रवास वर्णन किंवा एक जण सुरुवात करूया. तुमचं नाव सांगायचंय. हा, तुझं नाव सांग आणि मग तू कुठे फिरायला गेलता, म्हणजे तुम्ही घरगुती फॅमिली ट्रिप होती का शाळेबरोबरची ट्रिप होती ते पण सांगायचं. हा, करा सुरुवात. सर मी वेदिका. हा वेदिका, तुझ्यापासून सुरुवात करूया. सहल या ना ते गेले मी माझ्या आत्याची तर गेले ते संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगर. काय बघितलं? आणि तिथे प्राणी संग्रहालयामध्ये गेलो होतो. खूप काही बघितलं, म्हणजे आम्हाला हत्ती आणि सिंह सुरुवात आता जसं ह्या लेखकांनी जे आहेत तर त्यांचं वर्णन केलं आहे, प्रवास वर्णन. तर साधारणतः तू हे वाचल्यानंतर किंवा हे पाहिल्यानंतर साधारणतः कशा स्वरूपाची सुरुवात आहे किंवा काय आहे तर हे सर्व माहिती साधारणतः थोडक्यात, कारण आपल्याला पण पुढे जाऊन जो आहे तर साधारणतः लिहिता आलं पाहिजे, ती माहिती आपल्याला देता आली पाहिजे. हा, कर सुरुवात. सर मी आता जॉईन झाले कारण आहे ना हा मोबाईल घरी नव्हता त्याच्यामुळे. बर चालेल. हा सांग, तू जे सांगत होते ते सुरुवात कर.
सर मग तिथे नाही का आम्ही खूप हरिण वगैरे असं बघितलं, पक्षी खूप वेगवेगळ्या जातीचे पक्षी बघितले, बिबट्या बघितला, असं खूप काही बघितलं. बर, हरिओम. हरिओम, तू काय बघितलेलं आहे? सर मी ट्रिपला गेलाच नाही एकदा पण. हा, ट्रिपला नाही जाऊ दे, पण तू साधारणतः आपल्या घरच्यांसोबत फिरायला गेला आहे, नाही सर कुठेतरी फिरायला गेलेला असेल. रितिका सांग. सर आमची शाळेची ट्रिप गेली होती सर रायगडला. आम्ही तिथं रायगडला खूप सारं पाहिलं सर. अलिबाग बीच, काशी बीच खूप गेलो होतो सर आम्ही. बर, रायगडावर काय काय बघितलं? आता मी उल्लेख पण केला होता तो. रायगडावर काय काय बघितलं? शिवाजी महाराजांची समाधी पाहिली सर. आणि बर, खूप तुला काय सारं वाटलं बरं रायगडावर गेल्यानंतर? कारण आपण ऐकून असतो आणि प्रत्यक्षात जेव्हा आपण त्या ठिकाणी भेट देतो किंवा ते ठिकाण पाहायला जातो तेव्हाचा अनुभव आणि आताच्या अनुभवामध्ये आपल्याला जर कोणी सांगितलं सर की रायगड असे तसे, पण आपण जेव्हा आपल्या डोळ्यांनी पाहतो सर तर रायगड खूप मोठा आहे. रायगड आपण एका दिवसात पूर्ण पाहू शकत नाही. खूप अगदी बरोबर आहे. हा, आणि काय बरं तिथे गेल्यानंतर काय वाटतं? म्हणजे रायगड जेव्हा आपण पाहतो डोळ्याने. तिथलं जे वातावरण आहे सर ते एकदम असं वेगळं आहे. आणि तिथं गेल्यावर आपल्या अंगाला असे शार येतात. तिथं ते आणि जे हे राहतं ना सर, ते आपल्याला जे गार्ड राहतं ना सर, ते जे आपल्याला जेव्हा सांगतात ते रायगडावरची माहिती, तेव्हा आपल्याला खूप असं हे वाटतं, अंगावर शहारे येतं आणि जणू काही आपण त्या काळात, म्हणजे जणू काही जे आहे तर त्या काळामध्येच आपण आता आहोत की काय, किंवा रायगडावर गेल्यानंतर त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अनुभवायला तिथे गेल्यानंतर मिळतात. तर असा हा आहे रायगड. अगदी बरोबर. बरं, अजून कोण सांगतंय? अजून कोण सांगते फिरायला गेलेलं पैकी? अजून कोण फिरायला गेलतं? झालं, मी स्क्रीन दाखवते तोपर्यंत. कुणी कुणी हात वरती केलेले आहेत, मला इथे दिसेना एका याच्यात. कोण सांगते? तुम्ही स्वतःहून सांगू शकता. जे फिरायला जरी हे नसेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत गेलेले असेल, तुमच्या कुटुंबासोबत तरी चालेल. असं काही नाही की शाळेची सहलच गेलेली आहे आणि मगच आपल्याला सांगता येईल, असं काहीही नाही. कोण सांगतंय? जयप्रकाश प्रधान यांनी जे आफ्रिकन सफारी विषयीचे जो प्रस्तुत पाठ आपल्या समोर दिलेला आहे, तर अगदी सुंदर, की ज्यामध्ये त्यांनी अनुभवलेलं आहे की कशा प्रकारे त्यांना प्राण्यांचं दर्शन झालेलं आहे, काय आहेत. तर या सगळ्या इत्थंभूत गोष्टी ज्या आहेत त्या साधारणतः तुम्हाला जे आहेत त्या एक प्रकारे जणू काय आपल्याला सगळ्या दृश्य जे आहे ते साधारणतः दिसतं. जेव्हा आपण कुठेतरी फिरायला जातो तर त्याचं लेखन साधारणतः आपल्याला कशा प्रकारे लिहिता आलं पाहिजे किंवा काय, तर ह्या सगळ्याची माहिती आपल्याला इथे मिळते. म्हणून असं एक स्थूल वाचन प्रवास वर्णन तुम्हाला अभ्यासायला इथे दिलेलं आहे. पुढचं पाहूया. आता सिंह कुटुंबाचे अविस्मरणीय दर्शन त्यांनी दिलेलं आहे, की कुटुंबाचं दर्शन सुद्धा एक प्रकारे फ्लेमिंगो पक्षाविषयीची माहिती आपण पाहिली. पुढे आहे अत्यंत दुर्मिळ असा पांढरा गेंडा. तिथे काय काय बघितले तुम्ही जेव्हा पाठ वाचणार आहे तेव्हा तुम्हाला डिटेल कळेल. आता पुढे आहे संपूर्ण आफ्रिकेमध्ये बिग 5 हा शब्दप्रयोग फार पूर्वीपासून परिचित आहे. पहा, हे 5 बिग कोण आहेत? मग याचं नावच दिलेलं आहे. तर काय आहे याच्याविषयीची माहिती आपल्याला या पॅराग्राफ मध्ये, या स्क्रीनवर जो दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. सिंह, लेफर्ड, चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस हे आकाराने मोठे आहेत, म्हणून त्यांना बिग 5 म्हटलं जातं. म्हणजे आकाराने, जसं की आपण बिग बी वगैरे जे मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत, ऍक्टर्स आहेत, तर त्यांना म्हटलं जातं बिग बी, बरोबर. तर इथे जे बिग बी दिलेलं आहे की हे आकाराने खूप मोठे असे प्राणी आहेत, तर की ज्यामध्ये सिंह आहे, चित्ता आहे, बिबट्या म्हणतो आपण, लेफर्ट
चित्ता, गेंडा, हत्ती, साधारणतः जंगली म्हैस हे आकाराने मोठे प्राणी आणि म्हणून यांना बिग 5 म्हटलं आहे. तर या पाचही प्राण्यांच्या जमिनीवरील शिकार करणं यांचं काय काय माहिती आहे पहा. जमिनीवर शिकार करणं, स्क्रीन दिसते तुम्हाला सर्वांना? येस सर. तुम्ही नंतर पाठ झाल्यानंतर निवांत तुम्ही जो आहे तो साधारणतः वाचू शकता की कशा स्वरूपाचा तुम्हाला सॉरी एकच मिनिट हा. तर हे जे 5 प्राणी आहेत हे आकाराने मोठे आहेत आणि यांचं बिग 5 रहस्य किंवा या पाठाचं साधारणतः तुम्हाला टायटल काय, शीर्षक याच्यावरून तुम्हाला कळेल. तर पाचही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणं अत्यंत कठीण असतं म्हणून यांना बिग 5 असं संबोधलं जातं. त्यापैकी गेंडा, हत्ती व जंगली म्हैस यांचं मनसोक्त दर्शन आतापर्यंत झालं आहे असं लेखक म्हणतो आणि राहिलेल्या 2 पण सर्वात महत्वाच्या बिग चे दर्शन होणार की नाही हा एक महत्वाचा त्यांच्या समोर प्रश्न आहे. की जसे सिंह, आपण लेफट, चित्ता आहे ते हे. लेख नकुरू ते मसाई मारा हा जवळपास 350 किलोमीटरचा प्रवास आतल्या अत्यंत खराब रस्त्यामुळे त्रासदायक त्यांचा झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी साधारणतः त्यांनी इथे मांडलेल्या आहेत. आणि मग नंतर त्या सिंहाचं दर्शन कशा प्रकारे जे आहे ते शेवटच्या साधारणतः तुम्हाला पॅराग्राफ मध्ये, सेकंड लास्ट पॅराग्राफ मध्ये सिंहाचं दर्शन इथे दिलेलं आहे. तर मारा रसिना लॉज जाताना गवतात सिंह कुटुंब दिसले त्यांना पूर्ण, की ज्यामध्ये 2-3 सिंहणी आणि 10 बाळे मारलेल्या म्हशीवर मेजवानी करत आहे, म्हणजे त्यांनी शिकार केलेली. सिंह मोटारीच्या सावलीत विश्रांती घेत होता. अर्धा पाऊण तास हे नाट्य चालले जणू थेट डिस्कवरी चॅनल चाललेलं आहे. तुम्ही जसं डिस्कवरीत वगैरे पाहता तर त्यामध्ये आहे. सिंहनीच करतात शिकार, सिंह फक्त आणीबाणीत मदतीला धावतो. मेलेल्या सिंहाचा सांगाडा तरच खातात. सिंहाची वैशिष्ट्ये दिवसाचे 20 तास आळशी, 60 तास किलोमीटरने, म्हणजे किलोमीटर 60 किलोमीटर तासी वेग त्याचा आहे. पहिल्या 200 मीटर पर्यंत ते मीटर्स मध्ये ते शिकार करतात. 30 जणांचं कुटुंब, 15 ते 20 वर्ष त्यांचं साधारणतः आयुष्य आहे सिंहाचं. तर याविषयी तुम्हाला सिंहाची माहिती इथे दिलेली आहे. थोडक्यात 2 मिनिटात संपवतो आणि मग हा शेवटच आहे स्क्रीन. हा, लेफट आणि चित्ता प्रकरण समजून घ्या. लेफट आणि तुम्ही पाहता चित्ता आणि आपला जो बिबट्या म्हणतो, तर यामधला फरक काय काय आहे. लांब शेपटी, टोकापासून मध्यापर्यंत ठिपकी, संध्याकाळी किंवा रात्री शिकार करतो, मारलेले जनावर झाडावर चढवतो, तीक्ष्ण दृष्टी आणि श्रवणेंद्रिय म्हणजे ऐकायची शक्ती, 20 वर्षे त्याचं आयुष्य साधारणतः असतं. चित्ता काय, जगातील सर्वात चपळ प्राणी, 100 किलोमीटर तासी, म्हणजे एका तासाला 100 किलोमीटर तासी वेग त्याचा आहे. 500 मीटर्स पर्यंत साधारणतः तो चांगल्या प्रकारे शिकार करू शकतो. गोंडस शरीर, लवचिक, भरदार. साधारणतः तुम्ही 3-4 वर्षापूर्वी पाहिलं की मध्य प्रदेशच्या कुनू नॅशनल पार्कमध्ये नरेंद्र मोदींचा वाढदिवस झाला, तर त्यावेळेस हे कुनू नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून साधारणतः आपल्याला 7 चित्ता जे आहे आणलेली होती. ते आजही म्हणजे जवळपास 1970 नंतर याची प्रजाती चित्तांची आपली गेलेली होती. तर या साधारणतः 2-3 वर्षापूर्वी हे भारतामध्ये आलेले आहेत. शिकार गुदमरून मारतो आणि पाला पाचोळ्यात साधारणतः हा झाकतो. मारा रसिना लॉज मध्ये चित्तीन आणि तिची बाळे दिसली. मोहक हालचाली आणि फोटोसाठी परफेक्ट पोच साधारणतः जी आहे ते लेखकाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळतं. तर असा हा लेफर्ट्स आणि चित्त्याचा हे आहे. आता केनियाचं अर्थव्यवस्था आणि पर्यटन झालं 1 मिनिटामध्ये. पर्यटन क्रमांक 1 उत्पन्नाचा स्रोत आहे हा केनियाची अर्थव्यवस्था. कॉफी महत्वाचा निर्यात करतं. त्यानंतर फुले, गुलाब, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांची गुलाब जातात. आणि चहा प्रमुख कृषी उत्पन्न जे आहेत साधारणतः असतं. आणि पर्यटकांसाठी महत्वाचे, मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये, जनावरांची जवळ बोलू नये, टाळ्या वाजवू नये, 5 पेक्षा जास्त वाहने थांबू नयेत, जनावरांचा पाठलाग किंवा त्रास देऊ नये, नियमाचे उल्लंघन केल्यास साधारणतः. म्हणजे पर्यटन हा साधारणतः जो आहे तो आफ्रिकेतील जो आहे तो महत्वाचा भाग आहे, अर्थव्यवस्थेतला महत्वाचा भाग आहे. तर अशा प्रकारचं हे बिग 5च्या सहवासात, मग बिग 5 गेंडा,
चित्ता, सिंह ह्या ज्या गोष्टी आहेत तर यांच्याविषयीची माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. हा पाठ व्यवस्थित क्लास संपल्यानंतर तुम्हाला आज संध्याकाळी किंवा उद्या तुम्ही वाचन करा. काही प्रश्न असतील तर पुढच्या तासाला आपण घेऊया. समजले सर्वांना? यस सर. हा, या पाठाचा साधारणतः स्वाध्याय सोडवायचा सर्वांना. आता थांबूया इथेच सर्वांना. शुभरात्री.